उदगीर नगर परिषदेवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष युतीचा विजय झालाय। शिवसेनेला एकही जागा मिळाली नाहीये। काँग्रेस 5 जागांवर समाधानी असून एमआयएमनं 2 ठिकाणी खातं उघडलंय। उदगीर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदार राजांनी जे मला भरभरून मतांनी मत दिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। अमरावतीच्या सुरजी नगर परिषदेच्या मतमोजणीत घोळ पाहायला मिळाला। काँग्रेस पक्षाचा आरोप आहे आशा खान यांच्या पराभवानं काँग्रेस आता चांगलाच आक्रमक झालं असून बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर देखील यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी अरेरावी करत इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला। हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे। इथं खऱ्या अर्थानं पंजाची सीट निघालेली आहे, पण अधिकाऱ्यांनी बदमाशी इथं केलेली आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतोय। आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितली आहे त्यांना, अजूनपर्यंत आमच्या हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली नाही आहे। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो। निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला चांगलं यश मिळाले। मतदारांचा जनसुराज्य शक्ती पक्षावर विश्वास आहे असं वक्तव्य आमदार विनय कोरे यांनी केले। पन्हाळा, मलकापूर, वडगाव, गडिंग्लज आणि सोनपेठ या 5 ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षानं आपल्या चिन्हावर उमेदवार त्या ठिकाणी उभा केले होते। अतिशय चांगलं यश या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी मिळालं। लोकांनी एक चांगला विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला। पन्हाळा, मलकापूरचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून आले। एक चांगला विश्वास खरं तर आपण त्या ठिकाणी लोकांच्या मिळवू शकलो। चांगलं मतदान पक्षाला त्या ठिकाणी आणू शकलो, याचं खरं तर मला ह्या निकालाचा एक आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।